विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. चला ड्रीम कॉलेज तर मिळालंय, पण आता हॉस्टेल शोधावं लागेल. कारण पुण्यामध्ये बरेचसे कॉलेजेस असे आहेत, की कॉलेज एका ठिकाणी आहे आणि हॉस्टेल दूर आहे. अगदी 5-7 किलोमीटर कॉलेज आणि हॉस्टेल यामधलं अंतर आहे. आणि कॉलेजचं हॉस्टेल का पाहिजे असतं, मी तुम्हाला सांगतो. मी पी-यू-पी-आय-टी बुधगावला होतो. इतकं बेस्ट आमचं कॉलेज होतं ना, मी तुम्हाला सांगतो. कॉलेजच्या कॅम्पसमध्येच हॉस्टेल होतं. हॉस्टेलच्या रूममधून बाहेर या, ओके. समोर तुम्हाला कॉलेजची बिल्डिंग दिसते. 1 मिनिट, एका मिनिटात कॉलेजमध्ये आपण दाखल. एवढं ना सांगतो, इतकं भारी होतं ना ते, विचारच करायचा नाही. बरं मध्ये एका लेक्चरला ब्रेक आहे. चला रूमवर जाऊन बसूया, निवांत राहूया. पण आता मला सांगा, मी जर तुम्हाला असं म्हटलं, की तुमच्या कॉलेजचं हॉस्टेल आहे, पण ते कॉलेजपासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यामध्ये 8 किलोमीटर आणि बरं ठीक आहे, कॉलेज काय म्हणतंय, आम्ही तुम्हाला हॉस्टेलला ते काय ते बसची सुविधा प्रोव्हाईड करून देऊ. पुण्यात ट्रॅफिक का थोडं आहे का सांगा बघू? आणि मग मला सांगा त्या हॉस्टेलचा उपयोग काय? मग आपण ना दुसऱ्या गोष्टींचा विचार करतो. ते आहे एक तर पीजी रूम्स, ओके. त्याच्यानंतर हॉस्टेलचा ऑप्शन नसेल, तर आपण त्या गोष्टीकडे वळतोय. बरोबर आहे. आता मेन इम्पोर्टंट ही गोष्ट फ्लॅट. प्रॉब्लेम काय होतो माहिती का लक्षात घ्या, की फ्लॅट म्हणलं ना इश्यू येतोय. काय? ब्रोकरेज. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो अजून काय माहिती आहे का, तिथं ब्रोकरेजपेक्षा डिपॉझिट हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. शेवटचा कॉस्टली ऑप्शन आहे तो. पण फ्लॅट जर घ्यायचा म्हटलं, तर तुम्हाला हवे आहेत रूममेट्स. मी इथं यश आराध्यचं कौतुक करेन आणि अजून मला 2 मुलांची नावं त्यांच्याबद्दल सांगायचं आहे. त्यांनी आणखीन एक वेबसाईट तयार केलेली आहे तुम्हाला हेल्प करण्यासाठी. बरं यश हे गेले 3-4 वर्ष करतोयच मिशन रूममेट्स आणि तो मुलांना हेल्प करतोय रूम शोधून देण्यासाठी. ठीक आहे, यशचं मानायचे तेवढे आभार कमी आहेत. कारण ॲज अ पालक मला माहिती आहे, हॉस्टेल नसेल आणि तुम्हाला जर फ्लॅट शोधायचा असेल, तर खूप प्रॉब्लेम आहेत बाळांनो, खूप. पहिली गोष्ट मोठा प्रॉब्लेम हाच आहे, रूममेट्स. ते पाहिजेतच, नाहीतर परवडत नाही फ्लॅट. तुम्ही काय एकट्यानं भाडं भरणार आहे का सगळं? नाही. मग अशा वेळेस तो रूममेट पाहिजे, तो चांगला पण पाहिजे. बरं, मी रूम शोधतोय. माझा एक मित्र पण रूम शोधतोय. आम्हाला दोघांना माहिती नाही, की आम्ही दोघंही रूम शोधतोय. त्यानं एक वेगळा फ्लॅट बघून ठेवलाय, मी एक वेगळा फ्लॅट बघून ठेवलाय. आता शोधा पार्टनर. मुद्दा तुमच्या लक्षात आला का? तोच जर मला अगोदर माहीत असतं, की तो पण रूम शोधतोय, फ्लॅट शोधतोय, तर ईझी होईल ना. मग मी तुम्हाला सांगतो, यशच्या चॅनलला तर फॉलो करा. कदाचित हे त्यानं सुरू पण केलं असेल दरवर्षीप्रमाणे. पण मला ना सांगायचं आहे कृणालबद्दल. आपला क्रॅश कोर्सचा स्टुडंट आहे. पुण्यातल्या एक बेस्ट कॉलेजमध्ये तो आहे. लौकिक त्याचा मित्र आहे आणि या दोघांनी आणि यांच्या टीम असेल आणखीन, पण या दोघांची नावं तर मला माहिती आहेत. यांनी ही वेबसाईट तयार केली आहे. फॉर द स्टुडंट्स बाय द स्टुडंट्स म्हणूया आपण. ठीक आहे. आता लक्षात घ्या, चार्जेस नाहीयेत. फ्री वेबसाईट आहे. ह्यांचं म्हणणं तेच आहे. त्यांनी ते अनुभवलंय, भोगलंय. काय? जेव्हा बाहेरून एखादा विद्यार्थी पुण्यात येतो इनिशियल स्टेजला खूप त्रास आहे. खूप त्रास आहे. मी तुम्हाला सांगतो माझ्या बऱ्याचशा स्टुडंटकडून, ऑफलाईन स्टुडंटकडून मी हे ऐकलंय. जेव्हा पीजीमध्ये आपण राहतो ना, तेव्हा ते रूम पार्टनर, तर ठीक आहे, ती दुसरी कुठली लोकं असतील, मोठी रूम असते, खूप शेअरिंग असतात, फार वेगळ्या गोष्टी आहेत. हॉस्टेल सगळ्यात बेस्ट ऑप्शन असतो बरं का. का? अभ्यास छान होतो एक्झाममध्ये. ठीक आहे, खूप छान होतो अभ्यास. पण मी तुम्हाला सांगतो, फ्लॅट जर मिळाला आपल्याला, तर तो सगळ्यात बेस्ट ऑप्शन ठरतोय. मी माझ्या मुलाच्या बाबतीत अनुभवतोय. तिथं मग आपल्याला ठीक आहे, एखादा मिक्सर असेल, फ्रिज असेल, वॉशिंग मशीन सगळं ॲक्वागार्ड आपल्याला पाहिजे तसं युटिलाइज करता येतंय. थोडंसं कॉस्टली आहे, पण रूममेट्स चांगले मिळाले, की संपला विषय. मग या वेबसाईटला व्हिजिट करा. ओके. ह्यांच्याशी रिलेटेड ज्या काही लिंक्स मला देता येतील त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देतोय. फक्त घाबरून जाऊ नका. खूप रिक्वेस्ट करायची आहे. हे झालं पुण्याच्या बाबतीत. हे झालं पुण्याच्या बाबतीत. मला असे काही कॉल मी रिसीव्ह केलेत आणि मेनली एकच कॉलेज सरदार पटेल, अंधेरी. मिळालंय ॲडमिशन. चांगलं कॉलेज आहे. हॉस्टेल इश्यू होतोय आणि तो मुंबईसारखा, अंधेरीसारख्या भागामध्ये तुम्हाला काय एवढ्या इझिली 1 बीएचके फ्लॅट मिळणार असं वाटतंय का तुम्हाला? नाही मिळणार. बरं पीजीमध्ये रूम्स अवेलेबल आहेत का? शोधावं लागेल. नाही रे, मी सांगतो माझ्या मुलाच्या वेळेस बघितलंय फ्लॅट शोधताना आम्ही, इझिली मिळतच नाही. नाही मिळत, नाही मिळत. बरं, जे काही पीजी आहेत ना फुल आहे, फुल आहे आणि फुल आहे. लोकसंख्याच एवढी वाढलेली आहे लक्षात घ्या, रिसोर्सेस कमीच पडतायत म्हणूया आपण. मग अशा वेळेस खरं सांगू का, पी-व्ही-पी-आय-टी सारखं हॉस्टेल पाहिजे आमच्या कॉलेजसारखं आणि हॉस्टेलमध्ये ते सगळ्या गोष्टी होत्या. टीव्ही रूम,
शेजारीच कॉलेजचं कॅन्टीन सगळं भारी, सिंपल तुम्हाला सांगू का त्रासच नाही. माझ्या मते विद्या प्रतिष्ठान बारामती, कमलनयन बजाज असं कॉलेजचं नाव आहे त्यांनी ठेवलंय. तुम्हाला सांगतो तिथं पण तसंच आहे. खूपचच्या आतच सगळ्या गोष्टी आहेत. मुलींसाठी सगळ्यात सेफ आहे ना ते. टी-के-आय-टी वारणानगर हॉस्टेल आतच आहे कॅम्पसमध्ये. म्हणजे हे जे काही कॉलेजेस आहेत ना जुन्या काळातली ह्यांचे हॉस्टेल आहेत. पण आता पुण्यात काय होतंय हॉस्टेल, कॉलेजचा रूल आहे. मग फर्स्ट इयरच्याच मुलांना शक्यतो बरेच कॉलेज हॉस्टेल प्रोव्हाईड करतात मुलींचे कॉलेजेस. सेकंड इयर पासून पुन्हा बाहेर रूम शोधावे लागतात. मग असेच म्हणून मी सगळ्यांच्या वतीनं कृणाल आणि लौकिक यांचे आभार मानतोय. खरोखर ते चांगलं इनिशिएटिव्ह करतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं यश आहेच. ओके आणि यशनं खूप मुलांना हेल्प केलेली आहे. मी तुम्हाला सांगतो, यश आराध्य, समीर शेख, त्याच्यानंतर आपला खूप मुलं आहेत बरं का. खूप मुलं आहेत. संदीप मिलाके आहे. त्याच्यानंतर सी-ओ-ए-पी मधला आपला आदित्य आहे. ही मुलांना हेल्प करतायत. मुद्दा असा आहे, की आता नवीन माझे व्हिडिओ खूप पालक बघतायत. आता जे पालक ज्यांची मुलं अजून 12वीत आहेत ते बघतायत, तर त्यांना मी सजेस्ट करेन, काउन्सिलिंग हे मोस्ट इम्पोर्टंट आहे. माझ्या ड्रॉपर्स टू टॉपर ही जी हे आहे ना क्रॅश कोर्स आहे. त्यातलं एक ॲडमिशन माझ्याकडे असं आहे, खूप चांगले मार्क आहेत. खूप चांगले मार्क आहेत. पण पहिला ऑप्शन फॉर्म भरताना पहिलंच कॉलेज असं टाकलं, असं, जे नको होतं म्हणे, ऑटो फ्रीज झालं. त्यामुळे आता रिपीट करतोय स्टुडंट. किती वाईट आहे ना सांगा बघू. मग त्याला मी विचारलं, "हे काय प्रकार आहे?" तो म्हणला, "सर मला हे काही माहितीच नव्हतं." हां, होतंय असं. माझ्या बाबतीत झालं होतं. कॅप राउंड 1 ला मी आणि माझे बाबा आम्ही सांगलीला गेलो. ओके. त्यांची मीटिंग होती. आम्ही जेव्हा पोहोचलो वालचंदला, तेव्हा गेटवरच आम्हाला 2-3 म्हणले, "लेट झालं, ॲडमिशन फुल झालंय." आम्ही दोघा-तिघा मुलांना विचारलं, "हो," म्हणले, "ॲडमिशन फुल झालं." माझे वडील त्यांच्या मीटिंगला गेले. मी परत घरी आलो. त्याच्यानंतर 4 राउंड असतात मला माहितीच नाही. सगळं जेव्हा माझ्यापेक्षा कमी मार्क असणाऱ्या मुलाला ॲडमिशन मिळालं, असं माझ्या वडिलांना जेव्हा कळालं, तेव्हा आम्ही हात लावून म्हणजे कपाळावर हात मारून घेतला, की आपलं नुकसान झालं. बरं, यावर्षी सांगतो मी तुम्हाला हं, माझा आणखीन एक अनुभव सांगतो. माझ्या ऑफलाईनमध्ये एक स्टुडंट आहे, त्याच्या भावाचा तो अनुभव आहे. त्याला इतके चांगले मार्क होते, कराड गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकलं असतं. हां, ही 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण त्याला माहितीच नव्हतं. त्यानं काय केलं, की लोकल लेव्हलचं दुसरं एक कॉलेज वर घेतलं. कराड गव्हर्नमेंट कॉलेज खाली ठेवलं. ऑब्व्हियसली जे वर कॉलेज आहे ते मिळणार ना. ऑप्शन फॉर्म म्हणजे हा त्यावेळेस नवीन प्रकार सुरू झाला होता. लोकांना कळतच नव्हतं. मग त्यामुळं काउन्सिलिंग इम्पोर्टंट आहे. ठीक आहे. मग हा व्हिडिओ थांबवूया इथं आपण. हॉस्टेल शोधायला सुरुवात करा. ओके. कॉलेजला व्हिजिट करा. आता कॅप राउंड 3 मध्ये जरी चेंजेस काय होतील न होतील चांगली गोष्ट आहे. जर बेटरमेंट मिळाली तर. नाही तरी तुम्हाला धावपळ ही करावीच लागणार आहे. बरं कॉलेजमध्ये जर लिमिटेड सीट्स असतील तर त्या पण अगोदर मिळवल्या पाहिजेत. आता सी मध्ये गंमत काय माहिती का? की पुण्यातील विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये ॲडमिशन मिळत नाही बरं का. रूल आहे. चेक करा. किंवा पिंपरी चिंचवड असेल, तुम्ही म्हणत असाल ना कॉलेजच्या हॉस्टेलवर राहीन. नाहीये अलाउड. आणि सगळ्यात महत्त्वाचं सी हॉस्टेल अशी मोठी बिल्डिंग दिसते ना तुम्हाला, ते मुलींचं हॉस्टेल आहे. ते मुलींचं हॉस्टेल आहे. मुलांचं हॉस्टेल बाजूलाच आहे म्हणूया आपण. आणि लक्षात घ्या सी-ओ-पीचं हॉस्टेल बेस्ट आहे. पण तिथून पण कॉलेज मी तुम्हाला सांगतो ठीक आहे जवळच आहे. फार लांब नाहीये. पण ठीक आहे. ओके काही प्रॉब्लेम नाहीये. मग मुद्दा असा आहे मिशन रूममेट्स स्टार्ट करा. रूम शोधा, मिळवा. बघा तुम्ही त्या वेबसाईटला व्हिजिट द्या मगाशी सांगितलेला. तुमच्या तुमच्या कॉलेजमध्ये आणखीन त्या टाइपची कुठली मुलं आहेत का ते बघा. ते पण रूम शोधतायत. नवीन मुलांशी मैत्री होईल. खरोखर तो वेगळा अनुभव असेल. ठीक आहे मग हा व्हिडिओ थांबवतोय इथं मी. ऑल द बेस्ट.